प्यारे बच्चे, सबको नमस्कार। अब कैसा है? ठीक है ना? और सबको ऑनलाइन क्लास की ओर हार्दिक स्वागत। पिछले कक्षा में हम सुब्रमण्य भारती नामक पाठ के कुछ भाग पढ़ा। सुब्रमण्य भारती तमिलनाडु के तमिल भाषा के राष्ट्रकवि माने जाते हैं। उन्हें विविध भाषा के ज्ञानी थे, लेकिन तमिल भाषा की ओर उन्हें ज्यादा मोह था। 5 साल की उम्र से उन्होंने कविताएं लिखना शुरू की। 11 साल की उम्र में उन्हें उनके कविता के लिए पुरस्कार मिला। वहां के राजा ने उन्हें भारती नामक पदवी से सम्मानित किया। तमिलनाडु के लोग उन्होंने भारतीयार नाम से पुकारते थे। उन्होंने नारी उद्धार, विधवा विवाह, जाति संघर्ष आदि के लिए बहुत कार्य किया। हमारे भारत को स्वतंत्र बनाने के लिए उन्होंने बहुत कोशिश की। भारत के युवकों को स्वतंत्रता संग्राम में शामिल करने के लिए उन्होंने कुछ जागरण गीत लिखे। उनके गीत से प्रभावित होकर बहुत सा युवक स्वतंत्रता संग्राम में भाग लिया। उन्होंने हमारे सामाजिक उद्धार के लिए बहुत कार्य किया, इसलिए उनका नाम अद्वितीय था। आगे की ओर देखिए। காக்கை சிறகினிலே நந்தலால நின்று கரிய நிறம் தோன்றுதையே நந்தலாலா. காக்கை சிறகினிலே நந்தலாலா நின்றன் கரிய நிறம் தோன்றுதே நந்தலாலா. பார்க்கும் மரங்களெல்லாம் நந்தலாலா, பார்க்கும் மரங்களெல்லாம் நந்தலாலா, பார்க்கும் மரங்களெல்லாம் நந்தலாலா. நிந்தன் பச்சை நிறம் தோன்றுதையே நந்தலாலா. காக்கை சிறகினிலே நந்தலாலா நின்றன் கரிய நிறம் தோன்றுதே நந்தலாலா. 1896 में उनका विवाह चेलम्मा नामक युवती से हुआ। 1898 में वे अध्ययन करने काशी चले गए। 1901 में प्रयाग विश्वविद्यालय से मैट्रिक की परीक्षा पास की। इस समय तक वे दर्जनें कविताएं लिख चुके थे। काशी में बिताए दिनों का उन पर गहरा प्रभाव पड़ा। वे वहां की तत्कालीन वेशभूषा धोती पहनते और पगड़ी बांधते थे। मूंछें भी उन्होंने बढ़ा ली थी। आज भारती जी की जो मुद्रा सबके मन में अंकित है, ये काशी की ही देन है। भारती के मन में देश सेवा और साहित्य सेवा की लगन थी। वे स्वभाव से क्रांतिकारी थे। 1905 में देशवासियों पर हुए अंग्रेजों के अत्याचारों को देख उनका खून खौल उठा था। उन्होंने देशवासियों को पराधीनता की बेड़ियां तोड़कर स्वतंत्र होने की प्रेरणा दी। इन्हीं विचारों से प्रेरित उनका कविता संग्रह स्वदेश गीत प्रकाशित हुआ और उन्हें राष्ट्रकवि का दर्जा मिला। इसके बाद वे पुदुचेरी चले गए। प्रवास काल की रचनाओं में उनकी रचना कुइला पाटू और पांचाली शब्दम अधिक प्रसिद्ध हुई। स्वदेश मित्रम का संपादन फार उड़ाने के बाद उन्होंने अपनी संपादन प्रतिभा से सबको आश्चर्यचकित कर दिया। भारती जातिगत भेदभाव के कट्टर विरोधी थे। जाति के नाम पर हो रहे अत्याचार एवं अनाचार को उन्होंने महसूस किया था। वे अपनी कविता में कहते हैं, जाति का कोई भेदभाव नहीं होता, कुल के नाम पर ऊंचा नीचा कहना पाप है। भारती अत्यंत सरल, सहज तथा सबके समझने लायक भाषा में लिखते थे। वीरता, आक्रोश, अन्याय का विरोध करने का साहस, पश्चिमी देशों में हो रही प्रगति की ग्रहण करने की प्रगतिशील विचारधारा वाले कवि थे भारती। आर्थिक दृष्टि से अत्यंत गरीब होने पर भी उन्होंने गौरवमय जीवन बिताया। कोई भी उनसे मदद मांगते आता तो वे सहर्ष मदद करते थे। उन्नीस सौ 19 में वे गांधी जी से मिले और स्वतंत्रता आंदोलन में पूरी तरह जुट गए, लेकिन भाग्य को कुछ और ही मंजूर था। 11 सितंबर 1821 को
39 वर्ष की छोटी सी आयु में मंदिर के एक हाथी से उन्हें अपनी सूंड में लपेटकर धरती पर पटक दिया। वे अचेत हो गए और मृत्यु की गोद में चले गए। वाणीपुत्र के नाम से पहचाने वाले महाकवि भारती पर सारे भारतवासी गर्व करते हैं। अपने छोटे से जीवन में उन्होंने जो कुछ किया उसे आगामी पीढ़ी सदा याद रखेगी। 1896 में उनका विवाह चेलम्मा नामक युवती से हुआ। 1898 में वे अध्ययन करने के लिए काशी चले गए। 1901 में प्रयाग विश्वविद्यालय से मैट्रिक की परीक्षा पास की। इस समय तक के वे दर्जनें कविताएं लिख चुके थे। 1896 में उनका विवाह किससे हुआ? चेलम्मा नामक युवती से हुआ। 1898 में उन्होंने अध्ययन करने के लिए काशी चले गए। प्रयाग विश्वविद्यालय से यूनिवर्सिटी विश्वविद्यालय से मैट्रिक की परीक्षा पास की। इस समय उन्होंने दर्जनें कविताएं लिख चुके थे। डसन हाउ मेनी नंबर्स इन ए डसन? 12 ले। तो उन्होंने दर्जनें कविताएं लिखी। उन्होंने 12 कविताएं लिख चुके थे उस समय से। काशी में बिताए दिनों का उन पर गहरा प्रभाव पड़ा। वे वहां की तत्कालीन वेशभूषा धोती पहनते और पगड़ी बांधते थे। मूंछें भी उन्होंने बढ़ा ली थी। आज भारती जी की जो मुद्रा सबके मन में अंकित है वह काशी की ही देन है। काशी में बिताए दिनों का उन पर गहरा प्रभाव पड़ा। गहरा प्रभाव इन्फ्लुएंस, गहरा प्रभाव, डीप इन्फ्लुएंस। तो काशी में बिताए दिनों उनके जीवन में बहुत गहरा प्रभाव पड़ा। वहां के तत्कालीन वेशभूषा, तत्कालीन टाइम कंसേൺ और करंट തത്കാലീൻ വേഷഭൂഷ, ആ സമയത്ത് അവിടുത്തെ വേഷഭൂഷ എന്താണ്? അവിടുത്തെ വേഷഭൂഷ എന്തായിരുന്നു? ധോത്തി और पगड़ी बांधना, पगड़ी टर्बन, धोती पहनना और पगड़ी बांधना और मूंछें भी उन्होंने बढ़ा ली थी। मूंछ, താടി. അപ്പോൾ അദ്ദേഹം താടിയൊക്കെ വളർത്തി, ധോത്തിയൊക്കെ ധരിച്ച് ടർബനൊക്കെ കെട്ടി, അതായിരുന്നു അദ്ദേഹത്തിന്റെ വേഷഭൂഷ. भारती जी की जो मुद्रा आज सबके मन में अंकित है वह काशी की ही देन है। सुब्रमण्य भारती का नाम सुनते ही हमारे मन में एक रूप आता है, एक मुद्रा आता है। ये मुद्रा, ये सब वहां की कहाँ की देन है? काशी का ही देन है. അപ്പോൾ അദ്ദേഹത്തിന് ഇന്ന് നമ്മൾ കാണുമ്പോൾ, അദ്ദേഹത്തിനെ കുറിച്ച് ഓർക്കുമ്പോൾ അദ്ദേഹത്തിന്റെ ഒരു രൂപം നമ്മുടെ മനസ്സിൽ വരും. ആ രൂപം അദ്ദേഹത്തിന്റെ എവിടെ നിന്ന് കിട്ടിയതാണ്? അദ്ദേഹത്തിന് ആ രൂപം എവിടെ നിന്ന് നേടിയതാണ്? കാശിയിൽ നിന്ന് നേടിയതാണ്. അപ്പോൾ അദ്ദേഹത്തിന്റെ ജീവിതത്തിൽ കാശിക്ക് വളരെയേറെ പ്രാധാന്യമുണ്ട്. വളരെയേറെ പ്രഭാവം അദ്ദേഹത്തിന് ചെലുത്താൻ സാധിച്ചിട്ടുണ്ട്. ഏതിന്? കാശിയിലാണ് അദ്ദേഹം മെട്രിക് പാസ് ചെയ്തത്. भारती के मन में देश सेवा और साहित्य सेवा की लगन थी। वे स्वभाव से क्रांतिकारी थे। 1905 में देशवासियों पर हुए अंग्रेजों के अत्याचारों को देख उनके खून खौल उठा था। उन्होंने देशवासियों को पराधीनता की बेड़ियों तोड़कर स्वतंत्र होने की प्रेरणा दी। इन्हीं विचारों से प्रेरित उनका कविता संग्रह स्वदेश गीत प्रकाशित हुआ और उन्हें राष्ट्र कवि का दर्जा मिला। इसके बाद वे पुदुचेरी चले गए। प्रवास काल की रचनाओं में उनकी रचना कुइला पाटू और पांचाली शब्द अधिक प्रसिद्ध हुई। स्वदेश मित्रं का संपादन फार उड़ाने के बाद उन्होंने अपनी संपादन प्रतिभा से सबको आश्चर्यचकित कर दिया था। भारती के मन में देश सेवा और साहित्य सेवा की लगन थी. उनके मन में किसकी लगन थी? देश सेवा और സാഹിത്യ സേവ. അല്ലേ? അദ്ദേഹത്തിന് നാഷണാലിറ്റിയും ഉണ്ട്, അതുപോലെ തന്നെ ലിറ്റററിയിലും അദ്ദേഹത്തിന് വളരെയേറെ താല്പര്യമുണ്ട്. वे स्वभाव से क्रांतिकारी थे. क्रांतिकारी, रिफॉर्मिस्ट और रेवोल्यूशनिस्ट.
അല്ലേ, ക്രാന്തികാരി, റിഫോമിസ്റ്റ്, ഒന്ന് ഉണ്ടായിരുന്നതിൽ നിന്ന് പുതിയതുണ്ടാക്കുക, ഒന്ന് ഏതെങ്കിലും ഉള്ള സംഭവത്തെ നമ്മൾ മോഡിഫൈ ചെയ്ത് ഒന്ന് പുതുമയുള്ളതാക്കുന്നതിനെയാണ് എന്ത് പറയുന്നത്, റിഫോം ചെയ്യുക എന്ന് പറയുന്നത്. 1905 में देशवासियों पर हुए अंग्रेजों के अत्याचारों को देख उनका खून खौलुड़ा था. खून खौलुड़ना എന്ന് വെച്ചാൽ രക്തം തിളയ്ക്കുക, രക്തം തിളയ്ക്കുക, ഇതൊരു മുഹാവരയാണ്, ഒരു പ്രയോഗമാണ്. ഖൂൻ ഖൗലുഡ്ന, ഖൂൻ ഖൗലുഡ്ന എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്, രക്തം തിളയ്ക്കുന്ന എപ്പോഴാണ്, നമുക്ക് ദേഷ്യം വരുമ്പോൾ, ബിക്കം ആംഗ്രി. 1905 में देशवासियों पर हुए अत्याचारों को अंग्रेजों के अत्याचारों को देख उनका खून खौलुड़ा. എന്നുവെച്ചാൽ 1905 ദേശവാസികളിൽ ഇംഗ്ലീഷുകാരുടെ അത്യാചാരങ്ങൾ കണ്ടിട്ട് അദ്ദേഹത്തിന്റെ ദേഷ്യം സഹിക്കാൻ പറ്റിയില്ല. उन्होंने देशवासियों को पराधीनता की बेड़ियां तोड़कर स्वतंत्र होने की प्रेरणा दी. उस समय देशवासियों के मन में हमारे स्वतंत्रता की चिंता उतनी ज्यादा न थी. इसलिए उन्होंने उनके मन में देश प्रेम और स्वतंत्रता की ओर भाग लेने की चिंता जागरण करने के लिए उन्होंने प्रेरणा दी. इन्हीं विचारों से प्रेरित उनकी कविता संग्रह स्वदेश गीत प्रकाशित हुआ. इन लोगों को, हमारे देशवासियों के मन में स्वदेश प्रेम जागने के लिए, उनकी जागरण के लिए उन्होंने एक कविता संग्रह की प्रकाशित की. उस कविता संग्रह का नाम है स्वदेश गीत. इस कविता संग्रह से उन्हें राष्ट्रकवि का दर्जा मिला. इस कविता संग्रह से उन्हें राष्ट्रकवि से दर्जा मिला. എന്നുവെച്ചാൽ രാഷ്ട്രകവിയുടെ പോസ്റ്റിലേക്ക്, രാഷ്ട്രകവി എന്ന പേരിലേക്ക് എത്താൻ അദ്ദേഹത്തെ സഹായിച്ച കവിതാ സംഗ്രഹമാണ് സ്വദേശഗീതം. സ്വദേശഗീതം എന്തിനു വേണ്ടിയിട്ടാണ് അദ്ദേഹം എഴുതിയത്? സ്വദേശീയ ദേശവാസികളുടെ മനസ്സിൽ ഭാരതത്തെ സ്വതന്ത്രമാക്കുന്നതിനുള്ള ഒരു ചിന്ത ഉണരാൻ വേണ്ടിയിട്ടാണ് അദ്ദേഹം അങ്ങനെ ഒരു കവിതാ സംഗ്രഹം പുറത്തിറക്കിയത്. इसके बाद वे പുതുച്ചേരി ചലേ ഗയേ. പുതുച്ചേരി, നമ്മളിപ്പോഴത്തെ പോണ്ടിച്ചേരിയുടെ പഴയ പേരാണെന്ത്, പുതുച്ചേരി. പുതുച്ചേരി ചലേ ഗയേ. प्रवास काल की रचना में उनकी रचना कुइला पाटू और पांचाली शब्दस अधिक प्रसिद्ध हुए. പ്രവാസകാലം എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മൾ പറയത്തില്ലേ, നമ്മൾ ഒളിവുകാലം എന്നൊക്കെ പറയും. ഒരു സ്ഥലത്ത് നിന്ന് അദ്ദേഹം തമിഴ്നാട്ടിൽ നിന്ന് എങ്ങോട്ട് പോയി, പോണ്ടിച്ചേരിയിലേക്ക് പോയി. അവിടെ അദ്ദേഹം താമസ സമയത്താണ് അദ്ദേഹം 2 കവിതകൾ എഴുതിയത്, കവിതാ സംഗ്രഹങ്ങൾ എഴുതിയത്. ഏതാണ്? കുയിലാ പാട്ടു और पांचाली शब्दस. स्वदेश मित्रों का संपादन फॉर उड़ाने के बाद उन्होंने अपनी संपादन प्रतिभा से सबको आश्चर्यचकित कर दिया. स्वदेश मित्रम का संपादन, स्वदेश मित्रम एक न्यूज़पेपर का नाम है, एक समाचार पत्र का नाम है स्वदेश मित्रम. संपादन करना എന്ന് പറഞ്ഞാൽ ടു എഡിറ്റ്. അപ്പം സ്വദേശമിത്രം എന്ന് പറയുന്ന ന്യൂസ് പേപ്പറിന്റെ, ഒരു സമാചാർ പത്രത്തിന്റെ എഡിറ്റർ ആയിരുന്നു ആര്? സുബ്രഹ്മണ്യ ഭാരതി. इस काम से उन्होंने संपादन प्रतिभा से उस काम से उन्होंने अपने संपादन प्रतिभा से सबको आश्चर्यचकित कर दिया. उन्हें उस पत्र में उनका संपादन कार्य बहुत अच्छी तरह किया. ये देखकर सबके मन में आश्चर्य भी हुआ. അപ്പോൾ അദ്ദേഹം എഡിറ്റ് ചെയ്ത പത്രത്തിന്റെ, ഏത് പത്രത്തിന്റെ എഡിറ്റർ ആയിരുന്നു? എന്താണ്? സ്വദേശമിത്രം എന്ന പത്രത്തിന്റെ എഡിറ്റർ ആയിരുന്നു. അപ്പൊ അദ്ദേഹം എഡിറ്റിംഗ് എന്ന കലയിലും താൻ വളരെ നിപുണനാണെന്ന് തെളിയിച്ചു. ഭാരതി जातिगत भेदभाव के कट्टर विरोधी थे. जाति के नाम पर हो रहे अत्याचार एवं अनाचार को उन्होंने महसूस किया था. वे अपनी कविता में कहते हैं, जाति का कोई भेदभाव नहीं होता, कुल के नाम पर ऊंचा नीचा कहना पाप है. ഭാരതി ജാതിഗത ഭേദഭാവಕ್ಕೆ കട്ടർ വിരോധി थे. അദ്ദേഹം ജാതി വ്യത്യാസങ്ങളെ, ജാതി ഭേദക്കോ കട്ടർ വിരോധി थे. വളരെ തീക്ഷ്ണമായി വിമർശിച്ചിരുന്ന ആളായിരുന്നു, വിരോധം പ്രകടിപ്പിച്ച ആളായിരുന്നു. ആരോ? എന്തിനോട്? ജാതി വ്യവസ്ഥയോട്. जाति के नाम पर हो रहे अत्याचार एवं अनाचार को उन्होंने महसूस किया था. महसूस करना, അനുഭവ करना, എക്സ്പീരിയൻസ് ചെയ്യുക.
ആ സമയത്ത് ഉള്ള ജാതി വ്യവസ്ഥ ജാതി വ്യവസ്ഥയോടുള്ള അദ്ദേഹം വളരെയേറെ തൻ്റെ ജീവിതത്തിൽ മനസ്സിലാക്കിയിരുന്നു. മറ്റ് താഴ്ന്ന ജാതിക്കാരോടുള്ള ഉയർന്ന ജാതിക്കാരുടെ പ്രവർത്തനങ്ങളും അവരോട് കാണിക്കുന്ന ഉച്ചനീചത്വങ്ങളും ഒക്കെ അദ്ദേഹത്തിനെ വളരെയേറെ സ്പർശിച്ചിരുന്നു. വേ അപ്പനെ കവിതാമേം കേട്ടേതേ, അതുകൊണ്ട് തന്നെ അത് മനസ്സിലാക്കി അദ്ദേഹത്തിന്റെ കവിതകളിൽ ഇങ്ങനെ പറഞ്ഞിരുന്നു. എന്താണ്? ജാതി കാ കൊയ് ഭേദഭാവ് നഹീം. അദ്ദേഹത്തിന്റെ കവിതകളിലെ പ്രമേയം തന്നെ എന്തായിരുന്നു? ജാതി വ്യത്യാസമായിരുന്നു. ജാതി വ്യത്യാസം കാണിക്കുമ്പോൾ ഉണ്ടാകുന്ന അവസ്ഥകൾ. അപ്പൊ അതുകൊണ്ട് അദ്ദേഹം ജാതി കാ കൊയ് ഭേദഭാവ് നഹി ഹോത്ത, അദ്ദേഹം എന്ത് പറഞ്ഞിരുന്നു? ജാതി മത വ്യത്യാസങ്ങളൊന്നും ഇല്ല, ഇതൊക്കെ മനുഷ്യനുണ്ടാക്കുന്നതാണ്. കുൽക്കെ നാമ്പർ ഊഞ്ച നീച്ച കെഹിന പാപ് ഹെ. ഒരു വ്യക്തിയെ അദ്ദേഹത്തിന്റെ കുലം, പരിവാർ, കുടുംബം, ഒരു കുടുംബത്തിന്റെ പേരിൽ ജനങ്ങളെ ഊഞ്ച് നീച്ച് എന്ന് പറയുന്നത് പാപമാണ്. കുൽക്കെ നാമ്പർ മാനവക്കോ ഊഞ്ച നീച്ച് കെഹിന പാപ് ഹെ. ऊंच नीच कहना किसके नाम पर होना चाहिए? उनके आदर्शों के नाम पर, उनके स्वभावों के नाम पर होना चाहिए. അല്ലേ? ഒരാളുടെ വ്യക്തിത്വം അല്ലെങ്കിൽ സ്വഭാവം കണ്ടിട്ടാണ് അവനെ ഉയർന്നവനെന്നും താഴ്ന്നവനെന്നും വിചാരിക്കേണ്ടത്. അല്ലാതെ അതിൻ്റെ കുടുംബം, ഏത് കുടുംബത്തിൽ ജനിച്ചു എന്നുള്ളത് കൊണ്ടല്ല ഒരാളുടെ മഹത്വം എന്ന് ആര് പറഞ്ഞിരുന്നു? സുബ്രഹ്മണ്യ ഭാരതി പറഞ്ഞിരുന്നു. ഉन्होंने ജാതി വ്യവസ്ഥയ്ക്ക് കട്ടർ വിരോധി थे. അല്ലേ? भारती अत्यंत सरल सहज तथा सबको समझने लायक भाषा में लिखते थे. भारती अत्यंत सरल सहज तथा सबके समझने लायक भाषा में लिखते थे. उन्होंने सुब्रह्मण्य भारती की भाषा कैसे थे? सरल है, सहज है और सबको समझने लायक थे. सरल है, सहज है और सबको समझने लायक थे उनके भाषा. वीरता, आक्रोश, अन्याय का विरोध करने का साहस, पश्चिमी देशों में हो रही प्रगति का ग्रहण करने की प्रगतिशील विचारधारा वाले कवि थे भारती. वीरता, आक्रोश, अन्याय का विरोध करने का साहस और पश्चिमी देशों में हो रही प्रगति को ग्रहण करने की प्रगतिशील विचारधारा वाला कवि थे भारती. അപ്പോൾ അദ്ദേഹം എങ്ങനെയൊക്കെയുള്ളായിരുന്നു? വീരത, നല്ല കറേജസ് ആയിരുന്നു. ആക്രോഷ്, മറ്റുള്ളവരെ തീക്ഷ്ണമായി വിമർശിക്കാനുള്ള കഴിവുണ്ടായിരുന്നു. കർക്കശമായി ഓർഡർ ചെയ്യാനുള്ള കഴിവുണ്ടായിരുന്നു. അത് അന്യായിക വിരോധ കർണേക്ക സാഹസ്, അല്ലേ? അന്യായങ്ങളെ എതിർക്കാനുള്ള ധൈര്യം, അല്ലേ? അദ്ദേഹം അന്യായങ്ങളെ എതിർത്തിരുന്നു. पश्चिमी देशों में हो रही प्रगति को ग्रहण करने की प्रगतिशील विचारधारा वाले कवि थे. पश्चिमी देशों में हो रही प्रगति, पश्चिमी देश वेस्टേൺ കൺട്രി, അതിന്റെ ഓപ്പോസിറ്റ് എന്താണ്? പൂർവി ദേശ്, ഈസ്റ്റേൺ കൺട്രീസ്. तो वेस्टर्न कंट्रीज हो रही प्रगति, डेवलपमेंट, विकास. तो पश्चिमी देशों में जो प्रगति होती है उनको ग्रहण करने की विचारशील, उनके ग्रहण करने की प्रगतिशील विचारधारा वाले कवि थे. तो he decide to progress. पश्चिम देशों में हो रहे प्रगति को देखकर उन्हें यहाँ की ओर लाने की विचारधारा भी सुब्रह्मण्य भारती को. ऐसे कवि थे സുബ്രഹ്മണ്യ ഭാരതി. ആണ് പശ്ചിമി ദേശം, പടിഞ്ഞാറൻ രാജ്യങ്ങൾ, ഈ വെസ്റ്റേൺ കൺട്രീസിന്റെ ഡെവലപ്മെന്റ് കണ്ടിട്ട് ആ ഡെവലപ്മെന്റ് ഇവിടെയും കൊണ്ടുവരണമെന്ന് ആഗ്രഹിച്ചിരുന്ന കവിയാണ്. അല്ലാതെ എന്താണ് അത് വെസ്റ്റേൺ കൺട്രീസിന്റെ ആണ്, നമുക്കതൊന്നും വേണ്ട എന്നല്ല. നമ്മൾ എന്ത് കണ്ടാലും നല്ലത് കണ്ടാൽ അതിനെ എന്ത് ചെയ്യണം? അക്സെപ്റ്റ് ചെയ്യണം എന്നുള്ള വിചാരമുള്ള, ചിന്താഗതിയുള്ള ആളായിരുന്നു ആര്? സുബ്രഹ്മണ്യ ഭാരതി. അപ്പം പശ്ചിम देशों की प्रगति को ग्रहण करने की प्रगतिशील विचारधाര, വളരെ ഡെവലപ്മെന്റ് ആഗ്രഹിക്കുന്ന ഒരാളായിരുന്നു ആര്? സുബ്രഹ്മണ്യ ഭാരതി. आर्थिक दृष्टि से अत्यंत गरीब होने पर भी उन्होंने गौरवमय जीवन बिताया. आर्थिक स्थिति, उनकी आर्थिक स्थिति, आर्थिक എന്ന് പറഞ്ഞാൽ എക്കണോമിക് സ്റ്റാറ്റസ്, दृष्टि से अत्यंत गरीब होने पर भी
ബിലോങ് ഇൻ എ പുവർ ഫാമിലി അല്ലേ. അപ്പം അദ്ദേഹം ഒരു ദരിദ്ര കുടുംബത്തിലെയാണ്. ആർത്തിക് സ്ഥിതി, അദ്ദേഹത്തിൻ്റെ എക്കണോമിക്കൽ സ്റ്റാറ്റസ് എന്ന് പറയുന്നത് വളരെയേറെ ചെറുതാണ്. പക്ഷേ उन्होंने ഗൗരവമായി ജീവൻ ബിതാത്തെ ദേ. ഹി ലിവ് ഇൻ എ വെരി പ്രൗഡഡ് മാനർ. അദ്ദേഹം വളരെ ആത്മാഭിമാനത്തോടു കൂടിയാണ് ജീവിച്ചിരുന്നത്. അല്ലാതെ ദരിദ്രനാണ് എന്നുള്ള രീതിയിലല്ല ജീവിച്ചിരുന്നത്. വളരെ ആത്മാഭിമാനത്തോടു കൂടിയാണ്, വളരെ പ്രൗഡായിട്ടുള്ള ഒരു ജീവിതമാണ് അദ്ദേഹം നയിച്ചിരുന്നത്. कोई भी उनसे मदद मांगते आता तो वे सहर्ष मदद करते थे. उनके पास कुछ है, लेकिन जो उनके साथ मदद मांगते आते तो वे उन्हें मदद करते थे. सहर्ष मदद करते थे. मदद करना, टू हेल्प. അപ്പം അദ്ദേഹത്തിൻ്റെ അടുത്ത് എന്തെങ്കിലും ആവശ്യം, എന്തെങ്കിലും സഹായം അഭ്യർത്ഥിച്ച് വരുന്നവരോട് അദ്ദേഹം വളരെ ഏറെ സന്തോഷത്തോടുകൂടി അവരെ സഹായിച്ചിരുന്നു. അദ്ദേഹം എങ്ങനെയുള്ള ആളായിരുന്നു? ആർത്തിക സ്ഥിതി വളരെ സാമ്പത്തികമായി വളരെ പിന്നോക്കം നിൽക്കുന്ന ആളായിരുന്നു. എങ്കിലും ഉन्होंने मदद मांगते वाले लोगों को सहर्ष मदद करते थे. 1919 में गांधी जी से मिले और स्वतंत्रता आंदोलन में पूरी तरह जुड़ गए. लेकिन भाग्य को कुछ और ही मंजूर था. 11 सितंबर 1921 को 39 वर्ष की छोटी सी आयु में मंदिर के एक हाथी ने उन्हें अपनी सूंड में लपेटकर धरती पर पटक दिया. वे अचेत हो गए और मृत्यु की गोद में चले गए. 1919 में वे गांधी जी से मिले और स्वतंत्रता आंदोलन में पूरी तरह जुड़ गए. तो 1919 में 1919 उन्होंने गांधी जी से मिले और स्वतंत्रता आंदोलन में पूरी तरह जुड़ गए. उन्होंने स्वतंत्रता संग्राम में पूरी तरह जुड़ गए എന്ന് വെച്ചാൽ ഒരു മുഴുനീള സ്വാതന്ത്ര്യ സമര പ്രവർത്തകനായി മാറി. लेकिन भाग्य को कुछ और ही मंजूर था. 11 सितंबर 1921 को 39 वर्ष की छोटी सी आयु में मंदिर के एक हाथी ने उन्हें अपनी सूंड में लपेटकर धरती पर पटक दिया. 39 years, when he is 39 years, 39 वर्ष की उम्र में എന്നാണ് कब 11 सितंबर 1921 को एक मंदिर की हाथी ने उन्हें अपनी सूंड में लपेट कर, सूंड ट्रंक അതിന്റെ തുമ്പിക്കൈ, सूंड में लपेट कर धरती पर पटक दिया. क्या किया? एक मंदिर की हाथी ने उसे अपनी सूंड से धरती पर पटक दिया. वे अचेत हो गया और मृत्यु की गोद में चले गए. അപ്പം അങ്ങനെ അദ്ദേഹം മരണത്തിലേക്ക് നീങ്ങി. उनका मृत्यु कब हुई? 11 सितंबर 1921 को 39 वर्ष की उम्र में एक मंदिर की हाथी के हाथ से और सूंड में लपेट कर धरती में पटकने से उनका मृत्यु हुआ. उन्होंने मृत्यु की गोद में चले गए. वाणी पुत्र के नाम से पहचाने वाले महाकवि भारती पर सारे भारतवासी गर्व करते हैं. अपने छोटे से जीवन में उन्होंने जो कुछ किया उसे आगामी पीढ़ी सदा याद रखेगी. वाणी पुत्र के नाम से पहचाने वाले कवि थे. इन्हें किस नाम से पहचानते थे? वाणी पुत्र के नाम से. महाकवि भारती, सारे भारतवासी उन पर गर्व करते हैं. अब भी हम उनके नाम याद रखते थे. इसका कारण है उन्हें अपने महान होने के कारण. अपने छोटे से जीवन में उन्होंने जो कुछ किया उसे आगामी पीढ़ी सदा याद रखेगी. उन्होंने अपनी छोटी सी जीवन में उन्होंने बहुत सा काम किया. उस काम से उन्होंने आज भी हम उसे याद रखेंगे. आज भी हम उसे याद करते हैं. उसका कारण क्या है? उनके काम. छोटी सी आयु है तो वे बहुत सा काम किया. उनका काम के कारण ആഗാമി പീഡി എന്ന് വെച്ചാൽ എന്താണ്? ഇനി വരുന്ന തലമുറകളും നമ്മൾ ഇനി മുന്നോട്ടുള്ള തലമുറകളും അദ്ദേഹത്തെ എന്നും വളരെയേറെ
വളരെയേറെ നല്ല ഓർമ്മകൾ അദ്ദേഹത്തിനെ കുറിച്ച് അവരുടെ മനസ്സിലുണ്ടാകും. ഇതിന് കാരണം എന്താണ്? അദ്ദേഹത്തിന്റെ പ്രവർത്തികൾ. उन्होंने छोटी सी जीवन में उन्होंने बहुत कुछ किया. ऐसा है सुब्रमण्य भारती. आप सबको समझा? सब इस भाग से संबंधित कुछ शंका है तो मुझे पूछ लीजिए और इसका नोट और प्रश्नोत्तर मैं बाद दूंगा. धन्यवाद. शुभ दिन.